तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की मी गावाकडे आलेलो आहे। सकाळी सकाळी गुदडीतनं उठलो आणि लगेच शेगुटी पेटवली, कारण सगळीकडे खूप थंडी आणि आमच्या घराच्या मागे डायरेक्ट नदी आहे, तर खूप थंडी वाजते। तोंड धुवून निघालो डायरेक्ट आपण सटाणाला, कारण आपल्याला काम होतं। कारण ते काम मला बी नाही माहिती नाही, आम्ही डायरेक्ट तोंड उचलून निघालो सटाणाला। इकडे फाट्यावर येऊन पाहतो तर सटाणा 10 किलोमीटर राहिला होता। 10 किलोमीटर क्रॉस करून डायरेक्ट आम्ही पोहोचलो सटाणाला। इकडे येऊन पाहतो तर आताशी दुकानं लागत होते, कारण की आपल्या सटाणाची यात्रा आहे। इकडे दुकानाकडे येऊन पाहतो तर मोबाईल शॉप बी बंद होती। परत निघालो टनमारे दुराट आपल्या घरी। तुम्हाला तेव्हा पाळणे दाखवले नाही तर आता पाहून घ्या। मी बी अजून यात्रेला आलो नव्हतो, आपल्या नशिबात राहिलं तर येऊ, म्हणजेच टाइम राहिलं तर येऊ, तुम्ही काही बी नका सोचत जाऊ। पुढेच बदाम शेक प्यायला थांबलो तर त्याच्यात बदामच नव्हते, म्हटलं जाऊ द्या। मग काय सचिन भाईने आपल्याला आपल्या घरी सोडून दिलं कळवणला, आणि तो तसाच घरी निघून गेला। आणि मित्रांनो, आपल्या सचिन भाईने आयफोन 30 घेतलाय, ते दाखवेल मी तुम्हाला पुढच्या संडेला। तर चला मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करून जा आजच्या ब्लॉग मध्ये। एवढंच, बाय बाय।